रोहिणी खडसे कोणाचा खून करत आहेत हे त्यांनी सांगावं, या शब्दात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांना जोरदार टोला लगावलाय। भाऊ काय सांगणार, आज जागतिक महिला दिन आहे। आज महिला दिवस असल्यामुळे देशभरामध्ये महिलांच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत। त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणाचे विषय असतील, बचत गटाचे विषय असतील, नैपुण्यधारी महिलांचे सत्कार असतील, महिलांना प्रोत्साहन देण्याकरता मेळावे असतील, या सगळ्या गोष्टींचं आयोजन देशभरामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री महोदयांचे 100 दिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा महिलांकरता राबवलेल्या उपक्रम सुद्धा प्रत्येक महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर राबवले जात आहेत। वाढत्या अत्याचाराबाबत तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं एक उदाहरण दिलंय की बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की चाकू आणि मिरचीची पूड ठेवायला पाहिजे, भाषणात उदाहरण दिलेलं आहे तुम्ही। आज तीच परिस्थिती आलेली का, काय सांगा? हे बघा, मी शिवसेना प्रमुखांच्या भाषणाची आठवण या ठिकाणी केली की बाळासाहेब ज्यावेळेस असं बोलायचे त्यावेळेस बरेच लोक त्यांच्यावर टीका करत होते, पण महिलांनी आता स्वसंरक्षणाकरता मजबूत असलं पाहिजे सांगण्याचा उद्देश माझा हा होता। रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे की आम्हाला एक खून माफ करण्याची परवानगी द्यावी, राष्ट्रपतींकडे मागणी केली त्यांनी। मला काय माहित नाही कोणाचा करताय खून, त्यांचं नाव सांगावं। आजच्या युगात महिला कोणत्या क्षेत्रात मागे नसून त्यांनी सर्वच क्षेत्रात आता यशाची शिखरे गाठली आहेत। आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अशाच यशस्वी महिलांचा सन्मान आणि सत्कार सर्वत्र होताना दिसतोय। सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये तब्बल 70हून अधिक महिला पोलीस कर्मचारी शहरातील गुन्हेगारींना आळा घालण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शर्थीचे प्रयत्न करत आहेत। आजवर त्यांच्या कामगिरीची गाथा पाहता सातारा शहरात कुठेही मोठा अनुचित प्रकार घडला नाही। शहरात दहशतवाद वाजवणाऱ्या गुन्ह्यांना देखील या रणरागिणी पोलीस महिलांनी जेलची हवा दाखवली आहे। त्यामुळे आपल्या खांद्यावर सातारा शहर पोलीस स्टेशनची यशस्वी कारभार सांभाळणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा महिला दिनाचे औचित्य साधून विशेष सन्मान सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी केलाय आणि सातारा शहरातील गुन्हेगारीला आळा घालणाऱ्या पोलीस कर्मचारी महिलांना आपल्या कामाची शाबासकी दिली आहे। मी सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या आमच्या सर्व महिलांना सातारा शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। 8 मार्च हा दिन महिला दिन म्हणून जागतिक लेवलला साजरा केला जातो। तरी ह्या निमित्तानं मला आज आम्ही सातारा शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं आमच्या इथे असणाऱ्या सर्व महिलांचा जवळ एक माझ्याकडे 71 महिला आहेत आणि ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महिला असलेलं पोलीस स्टेशन हे माझं आहे। 71 महिला या ठिकाणी आहेत आणि माझ्या पोलीस स्टेशनचं सर्व कारभार जवळजवळ 90% कारभार हे आमच्या महिला पाहतात। ठाणे अंमलदार असेल, तिला मदतनीस असेल, वायरलेस असेल, CCTV असेल, बार्निशी असेल, तसेच मुद्देमाल कारकून असेल, अर्ज काढण्याचं काम असेल, लॉकअप गार्डचं काम असेल आणि ह्या सर्व महिला ह्या चौकीला देखील आमच्या भरपूर महिला आहेत। त्या महिला ह्या सातारा शहर एवढं मोठं शहर आहे त्या शहराचं काम पाहतात आणि जे वरिष्ठ आदेश देतात त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि त्यांचा एक सत्कार करणं, त्यांना मोटिवेट करणं हे आमचं काम आहे। त्या अनुषंगानं आज रोजी आम्ही एक छोटेखानी ह्या ठिकाणी कार्यक्रम केला आणि त्यांना प्रोत्साहन दिलं की तुम्ही ह्यापुढे देखील असंच चांगल्या पद्धतीनं काम करा आणि यापुढे देखील चांगलं काम करतील अशी अपेक्षा बाळगून मी महिला दिनाच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओके। कल्याण पूर्व पुणे लिंक रोडवर एक धक्कादायक घटना घडली आहे। सिमेंटच्या मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं मोठा अपघात झालाय। घटना CCTVत कैद झाली असून ब्रेक फेल झालेल्या मिक्सर ट्रकची टेम्पोसह 3 ते 4 रिक्षाला धडक बसली। 4 ते 5 गाड्यांचं नुकसान झालं तर टेम्पो चालक गंभीररित्या जखमी झालाय। 3 जण या घटनेत जखमी झालेत। नवनाथ वाघमारेंनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली आहे। जरांगेंसारखा चाटाळ माणूस महाराष्ट्रात राहिला नाही पाहिजे। जरांगेंसारखा चाटाळ माणूस महाराष्ट्रात नको। जरांगेंचा मेंदू सध्या सडलाय। रांगेला गॅलेक्सी हॉस्पिटल ऐवजी बाराळेच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची तात्काळ त्यांना गरज असल्याचा हल्लाबोल यावेळी नवनाथ वाघमारे यांनी केलाय।
काल जरांगे पाटलांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि त्यावर त्यांनी असं वक्तव्य केलेलं की मी हिंदू आहे, बाकी मला काय माहिती. जरांगे सारखा चाकळ माणूस महाराष्ट्रात नाही. खरं तर जरांगेला आता हिंदू कळालं. ज्यावेळेस नोमानी बोकांडीवर घेतले होते त्यावेळेस जरांगेचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? जरांगेला काय माहिती? जरांगे कधी कोणत्या मंदिरात गेलाय का? कुणाला काय बोलायचे जरांगेला? म्हणजे जरांगेचा सध्या खरं तर मेंदू सडलेला आहे. जरांगेच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना, त्याच्याऐवजी त्याला आता बाराळेच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची तात्काळ गरज आहे. कारण की जरांगेचं काही दुखतच नाही. त्याची इथं टीआरपी राहिली नाही, जरांगेच्या मागे कोणी राहिलं नाही. आंतरवाली सराटीत प्रेसवाले सुद्धा, मीडियावाले सुद्धा त्याला विचारायला ढुंकवायला सुद्धा जात नाहीत. त्यामुळं जरांगे आता काय करतो, हॉस्पिटलमध्ये जाऊन वाकडा तिकडा पडतो, त्याच्या अंगावर एक ब्लँकेट घ्यायचं आणि तिथे जाऊन प्रेस घेण्याचं काम जरांगेचं काम सुरू आहे. जरांगेचं काय राहिलं नाही. त्यामुळे जरांगेचं आता काहीतरी कुठतरी पुन्हा वाद वाढवण्याचे, ड्रेस करण्याचे प्रयत्न सुरू येतं. परंतु सर्व मराठा समाज असेल, ओबीसी, दलित, मुस्लिम सर्व समाजाला माझी कळकळीची विनंती, जरांगे सारख्या पागल माणसाच्या नादी आता कोणी लागलं नाही पाहिजे अशी माझी विनंती. व्हिडिओ व्हायरल होतोय त्याबद्दल आपलं काय म्हणणं? एकतर तो व्हिडिओ माझ्या मते महाशिवरात्रीच्या दिवशीचा नाही. तो व्हिडिओ अगदी 2-2.5 महिन्यापूर्वीचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीचा व्हिडिओ असता तर तिथं गर्दी दिसली अशी, तुम्हाला काही गर्दी नाही. आणि दुसरी गोष्ट, जो कैलास बोराडेचा व्हिडिओ आहे ना, तो तर कैलास बोराडे हा महादेवाचा निश्चिम भक्त आहे. कैलास बोराडे अगदी म्हणजे महादेवाला कायम त्याच्या बोलण्यातून त्याला डाक देताना सुद्धा महादेवा महादेवा म्हणून त्याचा उच्चार करत होता. महादेवाच्या नंदीला त्यांनी कवटाळलेला आहे. पण जरांगेला कुठं अक्कल आहे? जरांगेच्या मी तर म्हणतो जरांगे कधी मंदिरातच गेलेला नाही. जरांगेला मंदिर माहिती, बार धाबे हे जरांगेला शहागडच्या आसपासचे सगळं तेवढंच माहिती. जरांगे कधी आयुष्यात गेलाय का? हे निवड चपटी मारणारा जरांगेला काय माहिती महादेवाची भक्ती काय असती? जरांगेने कधी बघितलं? नांदेड वाघाळ शहर महानगरपालिकेच्या अन्यायकारक वाढीव क्षेत्र विकास आराखडा रद्द केल्याबद्दल तसेच मूळ हद्दीपासून 2 किलोमीटर अंतरावर व गावापासून लोकसंख्येनुसार 500 मीटर ते 1.5 किलोमीटर पर्यंत निवासी वापर अनुज्ञा करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा आराखडा रद्द केल्याबद्दल आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी त्यांचे आभार मानलेत. नांदेड जिल्ह्यामध्ये जे असुलाबाद इनामी जमिनीचा जे प्रश्न होता, बरेच दिवसापासून 50-60 वर्षापासून विषय पेंडिंग होता. कारण बरेच दिवसा लोकायला रजिस्ट्री होत नव्हते. एखाद्याचं कोणाचं गरीब माणसाचं फ्लॉट विकायचं म्हणलं तर लग्न करायचं म्हणलं ते बी होत नव्हतं. हा ते 50-60 वर्षाचा प्रश्न होता. निजाम काळातला नजराना टॅक्स म्हणून जे शासनाने GR काढला होता मागच्या शासनाच्या याच्यामध्ये, तर त्यावेळेस ते असं शासनानं सांगितलं की 50% नजराना भरून रेग्युलर म्हणजे करून देण्यात यावा, सुरळीत करून देण्यात यावा. मग आता असं 50% टॅक्स असा होता की नजराना प्लॉटपेक्षा जास्त अर्धी किंमत होत होती नजराना भरायची. बरेच दिवसापासून पेंडिंग होता. बरेच असुलाबादच्या समितीने माझ्याकडं पाठपुरावा केला, तसेच जनतेने पाठपुरावा केला. त्या निमित्ताने मी बरेच दिवसापासून या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे. महाराष्ट्र राज्याचे जेव्हा मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब होते त्यावेळेस पासून मी त्याचा पाठपुरावा करत आहे, जसं आमदार झालं तेव्हापासून. आणि ते प्रश्न मागच्या काळामध्ये मार्गी लागला. तसेच थोडं बहुत काहीतरी GR राहील तर काढायचा, ते सुद्धा या काळामध्ये निघाला. खरंच शासनाचं मी आभार मानतो, अभिनंदन करतो की हा प्रश्न 50-60 वर्षाचा प्रश्न मार्गी लावला. त्या निमित्ताने आजच्या घडीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब तसेच उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी हा प्रश्न सर्व शासनाने मार्ग लावला. त्याच्याबद्दल शासनाचं मी अभिनंदन करतो. आणि आज त्या गोष्टीला बरेच दिवस झालेले आहेत आणि आता सुरळीत काही दिवसामध्ये रजिस्ट्री वगैरे ज्याला प्लॉट विकायचे त्याला सुरळीत व्यवहार होईल. आणि खरंच जनतेचे बी आभार मानतो मी. दुसऱ्या टर्म आज या नांदेड जिल्हा नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये काढत आहे. लोकांचे आशीर्वाद, त्यानिमित्ताने जनतेचे सेवा करण्यासाठी मला लोकांनी संधी दिली आणि मी काम करत राहील. असे खूप मोठमोठे प्रश्न आहेत. तसेच आरक्षण विकास आराखडा जेव्हा DP प्लॅन तयार झाला, मागच्या मी नगरसेवक होतो 2017ला, तेव्हापासून
मी त्याचा DP प्लॅन विकास आराखडाचा आरक्षण जमिनीचं ते टाकलेले होते. ते एक अधिकारी खान म्हणून होता, त्यांनी जिथं आवश्यकता नाही तिथं ग्रीन झोन केलं होतं. त्याच्यामुळं लोकांना अडचणी येत होत्या. लोकांच्या शेतकऱ्याच्या जमिनी होत्या आणि एखाद्या शेतकऱ्याची जर 5 एकर जमीन असल्या 5ला 5 आरक्षित केली ती. त्याच्यामुळं मी त्यासुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब मागच्या 2017पासून या गोष्टीचा पाठपुरावा केला. ते सुद्धा विषय मार्ग लावलेला आहे. मी खरंच मुख्यमंत्री साहेबाचं तसं एकनाथभाई शिंदे साहेबाचं आभार मानतो, अभिनंदन करतो सरकार शासनाचं. तसंच सर्व अधिकाऱ्याचं बी अभिनंदन करतो. मला सहकार्य केलं, आयुष्य मार्ग लावला, त्याच्याबद्दल जनतेची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध राहील. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.